गुड मॉर्निंग गाइज. सो आज आमच्याकडे नाश्त्याला आहेत आप्पे. आप्प्याचं पीठ मी काल रात्री भिजवलं होतं आणि आजची आमची मॉर्निंग जरा वेगळी झाली आहे कारण आमच्या नवरोबांचं रुटीन चेकअप झालेलं आहे आणि ते बसलेच बुक वाचत. आता वाजलेत सकाळचे 8:45. 10 मिनिटं घड्याळ पुढे. सो 8:30 वाजलेत. काय करताय तुम्ही? बुक वाचताय का? आणि त्यांचं केळी खाऊन झालेली आहे. माझा एकटीचाच नाश्ता राहिलाय. केळी खाऊन झाली होती बट नाश्ता राहिला होता. सो आप्पे बनवायचे होते मला. मी आप्पे बनवले मस्तपैकी. गरम गरम आप्पे आहोंना दिले खायला. बट त्यांचं लक्ष पूर्ण त्या बुकमध्येच होतं. त्यांना ते बुकमध्ये वाचण्यामध्ये एवढे मग्न होते की ते आप्पे थंड व्हायला लागले होते. म्हणून मी त्यांना सांगायला आले होते की पहिलं ते खाऊन घ्या आणि मग बुक वाचत बसा. बट त्यांचं सायमल्टेनियस वर्क चालू होतं. वाचता वाचताच त्यांना खायचं होतं. सो मग मी म्हटलं की तुम्हाला जे काही करायचं ते तुम्ही करा आणि तुमचा नाश्ता झाला की मग मला करायचा आहे नाश्तात. आणि मग घर आवरून आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं. सो नाश्ता करून झाल्यावर सगळं घर आवरलं आणि मग बाहेर निघालो होतो आम्ही. मी आवरून बसले होते. आऊंचं काहीतरी शोधण्याचं काम चालू होतं. सो मग ते शोधत होते. मग आवरून झालं की मग आम्ही निघालो होतो बाहेर. आम्हाला सिटीमध्ये जायचं होतं कारण थोडंसं सामान घ्यायचं होतं. सो मग इकडे आम्ही रविवार पेठमध्ये जाणार होतो कारण ड्रायफ्रूट्स वगैरे संपले होते घरातले. जाता जाता सारसबागच्या इथे देवीचं मंदिर आहे. त्याचा व्हिडिओ काही मी काढू नाही शकले. बट हा सारसबागच्या गणपतीचा व्हिडिओ आहे. आणि तिथून पुढे गेल्यावरतीच कबुतरांचा एवढा मोठा थावा उडाला होता तिथून. सो मग मी त्याचा व्हिडिओ काढला आणि मग मंडईचा जो बॅक साईडचा रोड आहे तिकडून आम्ही मंडईमध्ये पोचलो होतो. आम्ही खूप लवकर ॲक्च्युली पोचलो होतो. बाहेर निघालो होतो ॲक्च्युली कारण 10च वाजले होते. 10 सव्वा 10 वाजले होते. आणि ही क्रेन बघा केवढी उंच आहे ते मी त्यांना दाखवत होते. मग मंडईच्याच कोपऱ्यावर जे स्नॅक्सचं शॉप आहे तिथे गव्हाच्या लाह्या परत शेंगदाणे खारे बाकी गोष्टी घेतल्या आम्ही. भेळ घेतली जी आम्ही खातो ज्याच्यामध्ये कांदे टोमॅटो वगैरे टाकून छान लागती. त्यानंतर मग रविवार पेठमध्ये शिरलो तर बरीच दुकानं अजून ओपनसुद्धा झालेली नव्हती. मग आम्ही जागा शोधत होतो गाडी लावायला आणि तिथे तुम्ही बघू शकता दिवाळीचं सामानही यायला लागले. दिवाळीचे आकाशकंदील त्यानंतर लाईट्स वगैरे बऱ्याच गोष्टी होत्या. हे ड्रायफ्रूटचं शॉप आहे. हे बंद होतं 5 मिनिटापूर्वीच पण त्याच्या आधीच इकडे एवढी गर्दी झाली होती आणि ओपन करून 5च मिनिटं झाले होते बट स्टील एवढी गर्दी होती. मग ते ड्रायफ्रूट्स घेऊन आम्ही लाईटचं जे इलेक्ट्रिसिटी मार्केट आहे लाईटचं जे मार्केट आहे तिकडे गेलो होतो. मग तिथे काही वस्तू बघायच्या होत्या आम्हाला जे लागणार होत्या आणि इथे पण काही दुकानं ओपन नव्हती झाली कारण आम्ही जरा जास्त लवकर आलो होतो आज मार्केटमध्ये. मग आम्हाला जे बल्ब वगैरे बघायचे होते ते आम्ही बघितले आणि मग त्यानंतर आम्ही घरी यायला निघालो होतो. बट घरी येता येता आहोंचं म्हणणं होतं की आपण जुडिओला पण जाऊयात. काही ऑफर्स किंवा काही नवीन वस्तू आल्या असतील तर त्या बघूयात तुझ्यासाठी. मग इथे आल्यावरती मी ब्युटी सेक्शनमध्ये घुसले आणि इथून मी 1-2 लिपस्टिक वगैरे घेतल्या आणि छान छान वस्तू आहे. त्याचा एक हॉल पण मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवली. सो ती नक्की बघा. आणि हे सगळं बघून झाल्यावरती मग आहोंसाठी एक जॅकेट पण घेतलं होतं आम्ही. सो ते घेऊन झाल्यावरती मग संध्याकाळी आम्ही घरी आलो. घरी आल्यावरती स्वीट पटॅटो उकडून घेतलं होतं. ते खायला असंच मला आवडतं. त्यानंतर मेथीचे पराठे बनवण्याचा बेत होता आज आमचा आणि त्याचबरोबर चहा ठेवला होता आमच्या सगळ्यांसाठी. व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा.